नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. धनगर समाज विकास मंडळाकडून भारत कवितके यांचा सत्कार व शुभेच्छा सोहळा संपन्न. कांदिवली पश्चिम येथील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, गीतकार, सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांचा सत्कार व शुभेच्छा सोहळा संपन्न झाला. पुणे येथील सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित दुसरे राज्यव्यापी अधिवेशनात पत्रकारिता मीडिया क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल धनगर समाजातील अत्यंत मानाचा पुरस्कार अहिल्या रत्न पुरस्कार 2025 मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. यावेळी भारत कवितके यांना त्यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या. यावेळी धनगर समाजाचे कार्यकर्ते किरण चांगण यांचा सत्कार करण्यात आला. सोसायटीच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. यावेळी भारत कवितके यांनी आपल्या जीवनातील काही संघर्षमय जीवनातून यशस्वी जीवनाकडे वाटचाल करताना आलेले काही अनुभव सांगितले. यावेळी शिवाजी पिसे व सदानंद लाळगे सरांनी मार्गदर्शन केले. शिवाजी पिसे यांनी आभार प्रदर्शन केले. हा सत्कार व शुभेच्छा सोहळा चारकोप, कांदिवली पश्चिम या ठिकाणी रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 सायंकाळी 7 वाजता धनगर समाज विकास मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी भारत कवितके, किरण चांगण, मंडळ अध्यक्ष शिवाजी पिसे, सचिव नारायण पिसे, उपाध्यक्ष महेंद्र काळे, कार्यकारी अध्यक्ष सुनील भगत, मल्हारी लाळगे, सदाशिव लाळगे सर, राजेंद्र कवितके, बाळासाहेब कुचेकर, सतीश पिसे, रघुनाथ लाळगे, सुरेश सरगर, महेंद्र बुलुंगे, सूर्यकांत तरडे व इतर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, कांदिवली, मुंबई. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.